श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 4. फलश्रुती. श्री सद्गुरूंच्या भक्तीत मग्न राहाल, मनातील चलविचल दूर होईल. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे, स्वामीचरण भक्तीने. न लगे करावे तीर्थाटन, योगाभ्यास होमहवन, सांडोनिया अवघाषण, नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामीचरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. दत्ताध्यायाचे अंती अक्कलकोटी आली येती. नृपराया दर्शन देती, स्वे इच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढभाव, घरी राहिले स्वामीराव, ते तयाचे सुकृत. पूर्व नित्यसेवा घडीत येते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानव रूपे. चोळाप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशेदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती करणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाराते फसले, ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते येती राजपुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंगी याच्या नादी लागला. हो स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसत असे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले तिखून. ज्या घरा बैसले तेथून, उठून या चालिली. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या 3ही मूर्ती बैसविल्या, भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात, पातले तेथे. क्षणार्धात समाज दाटू लागला भोत. एकची गर्दी झाली, दर्शन घेऊनी चरणांचे. मंगलनाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे. म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरूनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटी की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्ते समर्थ संन्याशांपुढे लुटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ण्यासी. ते पातले करू छळणा, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले अतिवर्य. तयाच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी अशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिस्वत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोडा. श्री स्वामी शरण राजा समर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.